आज आम्ही पोलीस ठाणे या ठिकाणी असताना अकलूज पोलीस ठाणे नेमणुकीचे पोलीस उपनिरीक्षक रेगुडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की यशवंतनगरमध्ये एक राठोड नावाचा इसम अवैधरित्या बेकायदेशीर हातभट्टी दारू ही भट्टी चालवून दारू काढत आहे. मिळालेल्या बातमीप्रमाणे अकलूज पोलीस ठाण्याचे एक पथक तयार करून मिळालेल्या बातमी ठिकाणी 2 पंचांशी समक्ष मी आलो असता या ठिकाणी गावठी हातभट्टी दारू विकास राठोड नावाचा व्यक्ती हातभट्टी लावून काढत असताना मिळून आला. सदर कारवाईमध्ये आम्ही एकूण जे कच्चे रसायन आहे असे कच्चे रसायनाचे 28 जवळजवळ 28 बॅरल कच्चे रसायन हे नाश करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे सदर हातभट्टी लावण्यासाठी आरोपींनी वेगळ्या पद्धतीची जोडणी केली होती. ही सदरची जोडणी आणि हे कच्चे रसायन जप्त करून पोलीस ठाणे या ठिकाणी नेणे शक्य नसल्यामुळे सदरचे रसायन जागीच नष्ट करण्यात आलेले आहे. हातभट्टी ही चालवत असताना जो व्यक्ती विकास राठोड हा मिळून आलेला आहे त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई अकलूज पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे. अकलूज पोलीस ठाणे हद्दीमध्ये अशी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींच्या वरती कारवाईची मोहीम सक्रिय करण्यात आली असून अशी कोणी हातभट्टी दारू विक्री करत असेल, हातभट्टी दारू बेकायदेशीरपणे काढत असेल तर लोकांनी निर्भयपणे पुढे येऊन अकलूज पोलीस ठाणे या ठिकाणी माहिती द्यावी. अशा मिळालेल्या माहितीवरून अकलूज पोलीस ठाण्याकडून कारवाई करण्यात येईल आणि बातमी देणाऱ्या व्यक्तींचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.